नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. की अंधारे खतेले अंबर, जालेया दिवस नाथा समोर, तेणे तयाते परासर, म्हणितले काई. ज्ञानेश्वरीतील अध्याय 16 ओवी क्रमांक 27. ज्ञानेश्वरीतल्या 16व्या अध्यायाचं प्रास्ताविक चांगलं सविस्तर आहे. एकंदर 40 ओव्या या प्रास्ताविकासाठी ज्ञानदेवांनी दिलेल्या आहेत. माणसाच्या ठायी आढळणारी दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांचं वर्णन हा या अध्यायातला विषय आहे. या जगात सुष्ट आणि दुष्ट अशा दोन प्रवृत्तींची माणसं आपल्याला आढळतात. यांनाच आपण सज्जन आणि दुर्जन असंही म्हणू शकू. या दोन प्रकारच्या माणसांच्या ठायी आढळणारी लक्षणं या अध्यायात तपशिलानं आली आहेत. पण अशा या सोप्या सरळ विषयाचं प्रास्ताविक ज्ञानदेव करतात ते तत्वज्ञानातल्या सर्वश्रेष्ठ अशा अद्वैत सिद्धांताचा आश्रय घेऊन. तो सिद्धांत येतो गुरुचं महात्म्य वर्णन करण्याच्या निमित्तानं. प्रास्ताविकाचा जवळजवळ अर्धा भाग तत्वज्ञानातल्या सिद्धांताशी असं निकटचं नातं सांगणार आहे. तर पुढचा भाग गुरु आणि शिष्य या दोघांमध्ये जे एक जिव्हाळ्याचं नातं असतं त्यावर आधारलेलं आहे. हे नातं लौकिक जीवनातल्या अनुभवाला उतरणारं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसालाही सहज भावावं असं आहे. गहन अशा अद्वैताच्या विचाराकडून सर्वसामान्यांच्या जीवनात आढळणाऱ्या प्रेमाच्या भावनेवर ज्ञानदेव अलगदपणे उतरतात. गुरुचा महिमा गाताना आश्रय घेतला अद्वैताच्या सिद्धांताचा. पण स्तवन करायचं म्हटलं की त्यात द्वैताचा प्रवेश अपरिहार्यपणे होतो. मूळ बैठक म्हणून घेतलेल्या तत्वालाच इथे ढळ पोचतो. पण ज्ञानदेवांना विश्वास आहे की हा आपला दोष गुरु कृपाळूपणानं चालवून घेतील. अतिशय सुंदर असा दृष्टांत घेऊन ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, आकाशात सर्वत्र अंधार दाटलेला असतो. असं हे अंधारानं खचून भरलेलं आकाश सूर्यासमोर येतं. पण आकाश अंधारानं भरलेलं आहे आणि आपण तर केवळ प्रकाशरूप आहोत, म्हणून तो सूर्य कधी त्या आकाशाचा अव्हेर करतो का? चल दूर हो असं म्हणतो का? प्रश्नाचं उत्तर आपोआप सूचित होऊन जातं. अंधारानं भरलेल्या अशा आकाशाचं तो सूर्य स्वागत करतो आणि त्या आकाशात भरलेला सारा अंधार दूर करून त्याला प्रकाशानं भरून टाकतो. आपण जे स्तवन करतो आहोत त्यातल्या अद्वैत भावाचा असाच निराश आपले गुरु करतील आणि आपल्या मनातला भाव समजून घेतील असं ज्ञानदेव म्हणत आहेत.